आम्ही एक मुद्दा मांडला होता. म्हटलं की असा असा एक सत्संग काही दिवसांसाठी ठेवूया एका विशिष्ट ठिकाणी. तर म्हणाले नाही दिवाळी आहे, अमुक आहे, तमुक आहे, असं असं आहे. मी म्हटलं जे लोक येणार आहेत ते विशिष्ट लोकांसाठी, त्यांची वयोमर्यादा काय आहे म्हटलं. सगळे 60+. अजून दिवाळी हीच करावीशी वाटते. कडबोळी आणि ते अनारसे आणि ते हीच दिवाळी आहे. आपल्या आतला दिवा कधी पेटवायचा? आत्मदीप उजाळावा म्हणून दिवाळी आहे ना. आतला दिवा लागत नाही म्हणून बाहेर पणती लावावी लागतीये. दिवाळीचा मूळ उद्देश काय आहे? दिवाळीचा जसा भौतिक उद्देश त्याचंही महत्व आहे, नाही असं नाही, असलंच पाहिजे. पण दिवाळीचा मूळ उद्देश काय आहे? तुमच्यातला आत्मदीप पेटावा हाच तर उद्देश आहे ना दिवाळीचा. मग तो कधी पेटवणार? सद्गुरु कृपेचा फराळ कधी करणार? का हाच फराळ करायचा नुसता? सद्गुरु कृपेचा फराळ करायला हवा ना, तो कधी करणार? पण आम्हाला याच्यातच मोठेपणा वाटतो, याच्यातच आनंद वाटतो. आम्हाला त्याच्यातून बाहेर यायची आमची तयारी नाही. आणि त्याला कारण काय करायचं? दिवाळी, दसरा ही कारणं पुढं करायची. आपल्या जीवनामध्ये माझा वानप्रस्थ कधी सुरू झाला आहे हे ज्याला कळलं आणि त्यानंतर त्या नियमानुसार जो जगायला लागला तो खरा परमार्थाचा पाईक आहे. त्याच्या आधी कळलं तर तो महाभाग्यवानच म्हणावा लागेल. त्याच्या आधी काही कळण्याची सोय सुतराम दिसत नाहीये. पण ते तरी कळावं, पण ते होताना दिसत नाही. याचं कारण गमूपंथ आनंत या राघवाचा नुसतंच जिभेनं आणि तोंडानं घुकमपट्टी सुरू आहे. प्रत्यक्षात पाऊल ठेवण्याची तयारी दिसत नाही. सत्य आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.